नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचे 15 क्वेश्चन अजून बघूया. एक्सरसाइज नंबर 2 चालू आहे आपली. ठीक आहे, 40 पर्यंत झाले होते. क्वेश्चन नंबर 41 आता बघा. 41 मध्ये काय दिलंय? विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शन अँड इट्स रीडिंग इज इम्प्रॉपर. ठीक आहे ना, जे व्यवस्थित नाही लिहिलेलं आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे बघा, पहिलं ना 0.25 बरोबर लिहिलंय, दुसरं 1.4 बरोबर लिहिलेलं आहे, तिसरं 8.07 लिहायला पाहिजे होतं किंवा 8/700 लिहिलंय. ठीक आहे ना, तर हे बरोबर नाही आहे. याला जे आहे ना, तिसऱ्याला कसं लिहायला पाहिजे होतं? 8/700 असं लिहिलं असतं तर ते करेक्ट झालं असतं, पण आता तसं लिहिलेलं नाही आहे. 8/700 लिहिलेलं आहे. याचा अर्थ आहे ना, असं पण होऊ शकतो. ठीक आहे, तर याचा अर्थ आहे की तिसरा जो आहे ना, तिसरा ऑप्शन तो इनकरेक्ट आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर 3. चौथा पण बरोबर लिहिलं आहे, 16.3. ठीक आहे, तर आन्सर आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे, 42 बघू आता. 42 मध्ये आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. या सर्कल मध्ये सेंटर मध्ये, ठीक आहे, एक लाईन दिली अशी, हा आहे ओ. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे क्यू आणि ह्या दोघांना असं जोडून एक चॉर्ट दिलेला आहे. ठीक आहे, आणि इथे काय म्हटलं हे बघा, हे आर आहे, इथे पी, पी आणि क्यू, पी क्यू आर, आणि मध्ये आहे ओ. हे पी आणि ओ, सेंटर आहे ओ. इथे काय म्हटलंय? द लेंथ ऑफ चॉर्ट टी क्यू, याची जी लेंथ आहे इन द सर्कल विथ सेंटर ओ इज 4.2 सेंटीमीटर. है ना, याची 4.2 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे. ठीक आहे ना. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ग्रेटेस्ट चॉर्ट इन दिस सर्कल. आता इथे एक लक्ष द्या बघा, हे इथे ना या फिगर मध्ये इथे एक असं सिंगल लाईननी क्रॉस केलेलं आहे. याला पण असं सिंगल लाईननी क्रॉस केलेलं आहे आणि याला पण सिंगल लाईननी क्रॉस केलं आहे. याच्या अगोदर पण मागच्या एक्सरसाइजेस मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हाही कधी असं असेल, याचा अर्थ काय आहे की ही जी चॉर्ड आहे याची जी लेंथ आहे ना, याची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे, तर बाकीचे पण जे आहे हे पण 4.2 सेंटीमीटर आहे आणि हे पण 4.2 सेंटीमीटर आहे. आता इथे बघा, हे सेंटर पासून इथपर्यंत जी लाईन आहे ही काय रेडियस आहे, है ना. मग याच्यात सगळ्यात मोठी चॉर्ड म्हणजे काय असते? तुमचा डायमीटर असतो. ठीक आहे ना, तर सगळ्यात द ग्रेटेस्ट चॉर्डची लेंथ किती होणार आहे? 2.2 इंटू, है ना, 4.2 म्हणजे किती येतं? 8.4 सेंटीमीटर. ठीक आहे, इथं फक्त आपल्याला हे डायरेक्ट रेडियस नाही दिलेलं आहे, आपल्याला या चॉर्डची लेंथ दिलेली आहे आणि ही जी लेंथ आहे याच्या इक्वल आहे. याचा अर्थ हे पण 4.2 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात मोठा चॉर्ड, हे रेडियस जर तुमचा 4.2 आहे तर डायमीटर किती असणार आहे? 8.4 असेल. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही सर्कलमध्ये सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट चॉर्ड जो असतो तो त्या सर्कलचा डायमीटर असतो. ठीक आहे, तर सगळ्यात मोठ्या चॉर्डची लेंथ किती येणार आहे? 8.4 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, कळालं असेल मला, एवढं काही अवघड नाहीच आहे हा प्रश्न. ठीक आहे ना, फक्त एवढंच आहे, इथे एवढंच आपल्याला कळालं पाहिजे की याची लेंथ आणि याची लेंथ सारखी आहे, है ना. आपल्याला याची लेंथ दिलेली आहे पी क्यू ची, त्याच्यातून आपल्याला ही रेडियस मिळाली, मग आपल्याला चॉर्ड मिळाला. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स स्टेटमेंट. द नंबर्स डिवायडेड बाय 2 डिव्हिजिबल बाय 2 आर इव्हन नंबर्स. बरोबर आहे, दोन्ही डिव्हिजिबल असणारे जे नंबर आहे ते कुठले असतात? ज्यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर तेच नंबर डिवाइड होणार 2 नी. ठीक आहे ना, तर मग पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे.
दुसरं स्टेटमेंट इफ देअर इज डिफरन्स ऑफ टू बिटवीन टू प्राईम नंबर्स देन दे आर ट्विन प्राईम नंबर्स. करेक्ट आहे. दुसरं पण ट्विन प्राईम त्यांनाच म्हणतात ज्याच्यामध्ये दोनचा डिफरन्स असेल. त्याच्यानंतर तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये म्हटलं आहे की द एडिशन ऑफ टू ऑड नंबर्स इज ऑलवेज अन ऑड नंबर. नाही आहे हे बघा, टू ऑड नंबर 3 + 5 किती होतात? 8. हे ऑड आहे का? 8 नाही, इवन आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे थर्ड नंबरचं हेच तुमचं इनकरेक्ट आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. ठीक आहे. फोर्थ पण बरोबर आहे. फोर्थ मध्ये काय लिहिलं? द नंबर्स हॅव्हिंग मोर दॅन 2 डिवायझर्स आर कॉल्ड कॉम्पोजिट नंबर. हे पण करेक्ट आहे. मग याचा आन्सर कुठला येते? आन्सर नंबर 3. ठीक आहे ना. असं कधीच असं म्हणजे दोन ऑड नंबरचा ऍडिशन जे आहे ना इवन नंबर येतो. हा, हे लक्षात ठेवा. कधीच ऑड नंबर नाही येणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आन्सर काय तो? आन्सर नंबर 3. चला नेक्स्ट बघूया. 44 याच्यामध्ये दिलेलं आहे हाऊ विल द 3 डायमेन्शनल फिगर गिवन अलॉंगसाइड अपियर ॲज व्ह्यूड फ्रॉम अबोव. तर इथे बघा, तुम्ही हे क्यूब पासून तयार झालेलं आहे आणि क्यूब म्हणजे त्याचा एक जे सरफेस असतो तो स्क्वेअर साईजचा असणार आहे. ठीक आहे ना. तर इथे बघा किती क्यूब्स मिळून बनलेले आहे. इथे बघा 1 2 3 आणि 4 क्यूब्स. आणि हे 4 क्यूब्स त्याच्यावरती ठेवले 3 क्यूब्स. पण याला जर आपण असं टॉप वरून जेव्हा बघू तर आपल्याला 4 क्यूब्स दिसले पाहिजे. आता इथे आपल्याला कुठल्या याच्यामध्ये 4 क्यूब्स दिसतात? 4 स्क्वेअर्स दिसतात. 1 2 3 4 पहिल्या याच्यामध्ये दिसतंय. ठीक आहे ना. बाकी याच्यामध्ये इथं 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे 8 आहे. तर याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 1 येतोय. ठीक आहे ना. आपल्याला सरफेसेस जे आहे ते 4 सरफेस दिसणार वरती. इथून आपण जर टॉप वरून बघितलं ना या फिगरला टॉप वरून जर बघितलं तर आपल्याला हे सरफेस दिसणार आहे 1 2 3 आणि हे 4. तर हे त्याचा आन्सर येतोय पहिला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स डज नॉट हॅव अन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. याच्यामध्ये खूप सारे फ्रॅक्शन दिलेले आहे. त्याच्यामधले जे काही फ्रॅक्शन आहे ना त्यांचे म्हणजे सगळ्यांचे जे आहे एकमेक म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन दिलेले आहे. जसं आता बघा त्यामध्ये पटपट करून बघावं लागेल आपल्याला, है ना. 12/20 म्हणजे काय होणार? 12/20 म्हणजे 4 ने डिवाइड होते. 4 3 जा 12 है ना. 4 5 जा 20. ठीक आहे. त्याच्यानंतर 16/56 आहे, है ना. हे कशाने होणार? 8 नी, है ना. 8 2 जा 16 है ना. 8 7 जा 56 है ना. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 24/32 आहे. ठीक आहे. ह्याला आपण इक्विव्हॅलेंट याचा फ्रॅक्शन किती येणार? 8च येते बघा. 8 3 जा 24 आणि 8 4 जा 32. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा 45/60 याला 15 ने होऊन जाईल. 15 3 जा 45 15 4 जा 60 है ना. हे बघा हे दोन्ही इक्विव्हॅलेंट झाले ना. 3/4 3/4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया 21/35. ठीक आहे. तर याचं काय येणार बघा? 7 ने होऊन जाणार का? हा, 7 3 जा 21 आणि 7 5 जा 35. 3/5 आलं. तर हे बघा हे आणि हे इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 21/35 झालं. 35/63. 35/63 हे पण 7 ने होऊन जाईल. 7 5 जा 35 आणि 7 9 जा 63. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक कुठला आहे बघा? 24/84. हे कितीने होणार? 12 12 2 जा 24 आणि 12 7 जा 84. तर इथे बघा याचं इक्विव्हॅलेंट कुठला आहे? हे आहे. आणि झाले सगळे पेअर झाले. कुठला राहिला आता? फक्त हा एकच राहिलाय ज्याचा कुठलाही इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन नाही आहे याच्यामध्ये. हे जेवढे फ्रॅक्शन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये याचा जो आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन नाही आहे. तर मग याचा आन्सर कुठला येतो?
आन्सर नंबर 3 येतोय. आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे, कळालं? सोपंच आहे. सगळ्यांना इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचे. हे जे नंबर आहे ना, याला कुठल्या तरी एक कॉमन फॅक्टरनी डिवाइड केलं तर याचे असे ना मोठ्या फॅक्टरला आपण छोट्या फॅक्टरमध्ये कन्वर्ट करू. सॉरी. आणि है ना, आता प्रत्येकाचं एक एक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. याचं आहे 3/5 हे आहे ना, याचं 2/7 हे आहे आणि याचं 3/4 हे आहे ना. फक्त हाच एक उरला आहे ज्याचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन नाही आहे. तर याचा आन्सर येतोय 35/63. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 मध्ये दिला आहे, हाऊ मेनी पीसेस ऑफ 50 मीटर लॉंग वायर विल बी मेड इफ इट इज कट इनटू इक्वल पीसेस ऑफ लेंथ 2.5 सेंटीमीटर. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. किती वायर दिलाय टोटल? 50 मीटर वायर दिलेला आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता इथं आपल्याला किती त्याचे हे करायचे आहे, इक्वल पार्ट्स इक्वल पीसेस सेंटीमीटर मध्ये करायचे, 2.5 सेंटीमीटर मध्ये है ना. तर आपल्याला याला पण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर है ना. तर 50 इंटू इथे काय करू आपण 100 सेंटीमीटर ठेवू मीटरच्या जागी, म्हणजे हे किती होऊन जाणार 1 2 3 0 हे सेंटीमीटर मध्ये येणार. ठीक आहे, तर आता याचे जर आपण 5000 सेंटीमीटरचे जर 2.5 सेंटीमीटरचे पीसेस केले याच्यातून तर किती येणार टोटल? तर 5000 डिवायडेड बाय 2.5 आहे की नाही, एवढे पीसेस येणार. हे तुमचं हॅन्स आणि देअर फॉर मी येते बरं का. हे बघा, जर तुम्ही 2.5 सेंटीमीटरचा एक पीस है ना, तर 5000 सेंटीमीटरचे किती पीस? तर 5000 सेंटीमीटर है ना इंटू 1 लिहायची काही गरज नाही आणि डिवायडेड बाय 2.5. ठीक आहे, हे यांनी येत आहे ना, डायरेक्ट लिहिलंय मी. हा, चला नेक्स्ट. इथं आता याला सॉल्व्ह करायचं. इथं सॉल्व्ह केल्यावर काय होईल बघा, हे येणार बघा. याचं जे डेसिमल आहे ना इथं एक डिजिट नंतर, तर हे डेसिमल काढायचं आपल्याला. इथं 25 करायचं आहे, तर इथे एक 0 वाढवावं लागते आपल्याला. हे होतं 50,000. ठीक आहे, आणि याला जर सॉल्व्ह केलं तर बघा किती येते. 25 1 25, 25 2 50 आणि हे 3 0 किती येतात टोटल 2000. तर याचे किती असे टोटल आपल्याला पीसेस येतील है ना, 2000 पीसेस येतील याचे. 2.5 सेंटीमीटरचे किती टोटल 2000 पीसेस, म्हणजे याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. सोपंच आहे. कन्वर्जन करायचं आहे तुम्हाला, मीटरला सेंटीमीटर करायचं आहे आणि 2.5 सेंटीमीटरचे तुकडे करून टाकायचे, तर टोटल 2000 पीसेस येतात त्याचे. ठीक आहे ना, चला सोपं आहे. 47 बघूया नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 47. याला तर काय याच्यात सॉल्व्ह करायचं नाहीये. व्हॉट टाइम इट इज इफ इट इज 15:45 इन 24 आवर क्लॉक. हे 24 तास जी क्लॉक असते ना, त्याच्यामध्ये जर 15:45 वाजले असेल तर आपण काय म्हणणार? 2:45 इन द आफ्टरनून, म्हणजे 3 वाजायला 15 मिनिटं कमी आहे का? नाही आहे. 3 वाजून 45 मिनिटं झाले, म्हणजे 4 वाजायला 15. याला आपण मराठीत किती म्हणतो? 3:45 वाजले. तर 3:45 म्हणजे 3:45 इन द आफ्टरनून. त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 2. ठीक आहे, 3:45 वाजले है ना, तर 3:45 इन द आफ्टरनून. बाकीचे 3 ऑप्शन चुकीचे आहेत. सेकंड ऑप्शन बरोबर आहे. चला नेक्स्ट बघूया 48. क्वेश्चन नंबर 48 बघा आता. What is the difference between the smallest 2-digit number and the biggest 2-digit triangular number? ठीक आहे, तर स्मॉलेस्ट 2-digit नंबर कुठला आहे तुमचा? 10 है ना. 1 to 9 पर्यंतचा सिंगल डिजिट आहे, त्याच्यानंतर मग 2-digit नंबर कुठून सुरू होतो? 10. तसे स्मॉलेस्ट 2-digit नंबर आपला 10च आहे. ठीक आहे, आणि बिगेस्ट 2-digit ट्रायंग्युलर नंबर काय आहे? आता ट्रायंग्युलर नंबर तुम्हाला सांगितलंय मी कसं कळायचं असते ना,
है ना, 1+2 = 3, है ना, 1+1 = 2, ऐसा 1 है ना, 1+1 = 2, 1+2 = 3, है ना, 1+2+3 = 6, है ना, 1+2+3+4 = 10, है ना. हे असं काढत जायचं. तर याच्यामध्ये आपण जर काढत गेलं ना, तर लास्ट जे आहे ना, आता तुम्ही काढून बघा, आपण बरेचदा केलेलं आहे. याचं 91 येते. बिगेस्ट जी ट्रायंग्युलर नंबर आहे ती 91 आहे. ठीक आहे. तर 91 मधून जर 10 मायनस केलं, यांचा डिफरन्स काढायचा ना आपल्याला, ते किती येणार आहे, 81 येणार. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर येतोय 4. ठीक आहे. काही काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस करून अशाच पाठच होऊन जाईल ना, आहे की नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा फक्त. 91 येते, काढायची गरज पण नाही. ठीक आहे ना. तर 91 जे आहे ट्रायंग्युलर बिगेस्ट 2 डिजिट ट्रायंग्युलर नंबर आहे, आणि -10 केलं तर 81 येतो, म्हणजे आन्सर नंबर 4 येतो. ठीक आहे. त्यासाठीच मी म्हणतो की भरपूर प्रॅक्टिस करा. फक्त प्रॅक्टिस करणे हाच एक पर्याय आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करत राहिलं तर तुमच्या लक्षात राहील ना, कुठली नंबर 2 डिजिट बिगेस्ट नंबर, 3 डिजिट बिगेस्ट नंबर, आहे की नाही. या सगळ्या गोष्टी, कुठल्याही नंबर, प्राईम नंबर वगैरे जे सगळे पाठ राहतील करत राहिलं तर. नाही राहिलं तर विसरून जातो आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 49. 49 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज डिवायझिबल बाय 9 इफ 4 इज टेकन इन द बॉक्स. तर इथे आपल्याला सगळ्यात पहिले काय करून घ्यायचं की हे जे जे नंबर्स दिलेले आहेत ना, 3 नंबर्स, त्यांची पहिले टोटल करून ठेवून द्या, आणि त्याच्यामध्ये बॉक्समध्ये 4, म्हणजे त्याच्यामध्ये 4 ऍड केल्यावर जर तुम्हाला 9 जे आहे डिव्हिजिबिलिटी, 9चा जो डिव्हिजिबिलिटी रूल आहे तो माहिती आहे ना, की जर सगळ्या जे डिजिट आहे त्यांची जी टोटल आहे ती जर 9 डिवाइड होत असेल, है ना, तर ते पूर्ण नंबर 9 डिवाइड होणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा पहिलं जे आहे ना, इथे काय येणार आहे की 3+5 म्हणजे 8, 8+9 म्हणजे 17, है ना, 17. सेकंड बघा किती येते बघा, 7+8 15. थर्ड मध्ये किती येते बघा, 7+5 12+2 14, है ना, आणि फोर्थ किती येते 9+6 15. आता याच्यामध्ये आपल्याला 4 ऍड करायचं आहे ना, बॉक्समध्ये 4 ठेवायचं आहे ना, म्हणजे याच्यामध्ये 4 ऍड होणार. मग हे किती येणार आहे 21. मग हे किती येणार आहे 4 केलं तर 19. हे किती येणार आहे 4 ऍड केलं तर 18. ठीक आहे. ह्याला 4 ऍड केलं तर हे किती येणार आहे 19. आता इथं बघा, याच्यातल्या 9 डिवाइड होणारी कुठली नंबर आहे, ही 9 डिवाइड होती का, नाही होत. ही नाही होत. ही होते का, होते. आणि ही नाही होत, आहे की नाही. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय 4. आपण थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बॉक्समध्ये जर 4 आपण ठेवला, 4 पुट केला, तर आपल्याला ही जे नंबर आहे, म्हणजे कुठली नंबर 7542, ही 9 डिवायझिबल आहे. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा आता. What is the expenditure on milk if half liter of milk at ₹40 per liter is bought from 7th May till the end of June? ठीक आहे. तर दुधाचा आपल्याला खर्च काढायचा आहे. दुधाचा खर्च काढायचा आहे. जर आपण 40 रुपीज लिटर पर, हा ना, 40 रुपीज पर लिटरच्या हिशोबाने रोज जर आहे हाफ लिटर दूध घेत असेल, तर पर डे एक्सपेन्स किती आहे, पर डे दुधाचा किती आहे, अर्धा लिटर घेतो 40 रुपये लिटर आहे, म्हणजे पर डे किती 20 रुपये एक्सपेन्स आहे आपला दुधाचा एक्सपेंडिचर. ठीक आहे, एका दिवसाचा. तर आता हे 7 मे पासून 30 जून पर्यंत टोटल डेज किती येतात, इंटू 20 केलं तर आपल्याला दुधाचा खर्च किती होईल टोटल ते माहिती होऊन जाईल. तर बघा 7 मे पासून तुम्हाला 30 जून पर्यंत डेज कॅल्क्युलेट करायचे. आता 7 मे पासून बघा 30 मे, 31 मे, 31 दिवसाचा असतो मे. 31 मे किती दिवस होतात टोटल, है ना. 31 - 7 केले तर किती दिवस होणार, 24 डेज होणार.
है ना. त्याच्यानंतर आपण हे मायनस केलंय, याच्यातून याला मायनस केलंय, हे 24 डेज यांच्या मधला डिफरन्स आलाय. पण हा एक दिवस हा पण आहे 31 मेचा. परत मग 1 जून हा पण एक दिवस आहे. 1 जून पासून पुन्हा 30 जून पर्यंत किती डिफरन्स याच्यामध्ये दिवसाचा? 29 डेज है ना. 30 मधून एक मायनस केला तर 29 डेज. आता हे टोटल डेज किती झाले बघा. 4 + 1 5 + 1 6 + 9 15. हे 1 कॅरी ओव्हर झालं. हे 3 + 2 5. म्हणजे टोटल 55 डेज होतात. हे जे आहे ना 55 डेज होतात. कुठून? 7 मे पासून 30 जून पर्यंत किती डेज होतात? 55 डेज. आणि एका दिवसाचा खर्च किती आहे आपला? 20 रुपये. मग 55 डेजचा खर्च किती होणार? 55 × 20 है ना. 2 5 10. 1 कॅरी ओव्हर झालं. 2 5 10 + 1 11 आणि 1 0. एवढे रुपये खर्च येणार. किती दिवसाचा? 55 डेजचा. आणि 55 डेज कुठून आले? 7 मे पासून जूनच्या लास्ट पर्यंत. ठीक आहे ना. हेच विचारलंय ना आपल्याला, है ना. बॉट फ्रॉम 7th ऑफ मे टू टिल द एंड ऑफ जून, है ना. टोटल 55 डेज येतात. एका दिवसाचा 20 रुपये येतं. 55 डेजचा एवढा रुपये येतात. आन्सर किती आहे? आन्सर आहे आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 बघा आता काय म्हणतोय आपल्याला. क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फ्रॅक्शन विल बी इन द सेकंड प्लेस इफ द फ्रॅक्शन्स these आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांचे आपण डिनोमिनेटर सेम नाही करून घेतायत. खूप वेगवेगळे आहे डिनोमिनेटर यांचे, आहे की नाही. तर त्यामुळे आता आपण याला काय करू? सगळ्यात सोपी पद्धत असते डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. तर याला बघा, पहिलं जे आहे त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायला, है ना. 4 × 1 = 4. इथे आले 1, है ना. आता इथं डिव्हिजन जात नाही तर इथे डेसिमल घ्यायचं असतं. इथं 0. 4 × 2 = 8. परत हे झाले 2, है ना. एक 0 येणार. 4 5 = 20. तर पहिल्याचं किती आलंय? 1.25 आलंय. दुसरं बघा आता 8 / 7, है ना. तर 7 × 1 = 7. 1 आले. इथं डेसिमल आला. इथे एक 0 आला. 7 × 1 = 7. परत आले 3. एक 0 येणार. 7 4 = 28. तर हे आलंय 1.14. ठीक आहे. इथे वरती लिहित जायचं का आपण? पहिल्याचं आलंय 1.25. ठीक आहे. इथं असंच लिहून घेऊया 1.25. त्याच्यानंतर 1.14 दुसरं फ्रॅक्शन. तिसरं बघा काय आहे? 12 / 11. तर 11 × 1 = 11. 1 आलंय. डेसिमल इथे एक 0. आता अजून 10 मध्ये तुमचं डिव्हिजन नाही जात. मग एक 0 अजून लावा लागतो. इथं एक 0 अजून येतो. मग हे 9 टाइम्स जाणार. 99 म्हणजे 1, है ना. तर एक तिसरं जे आलंय 1.09. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा बघा किती येते बघा. 19 / 18. 18 म्हणजे 18. 1 आलंय. डेसिमल लावलंय. एक 0 आलंय. परत त्याच्यामध्ये जाणार नाही. एक अजून 0 येणार. मग इथं 18 5 = 90, है ना. मग हे आलंय 1.05. आता इथं बघा असेंडिंग ऑर्डर. हे आपले सगळे जे फ्रॅक्शन्स आहे ना ते डेसिमल मध्ये आले. ठीक आहे. याला आपण सगळे यांना इरेज करूया. आपले सगळे जे ऑप्शन्स आहे, जेवढे फ्रॅक्शन्स आहे ना ते आले तुमचे, है ना. हे पहिला आहे, दुसरा, तिसरा, चौथा. त्याला आता असेंडिंग ऑर्डर मध्ये कसं येणार? 1.05 सगळ्यात छोटी नंबर ही आहे. दुसरा आहे 1.09. त्याच्यापेक्षा मोठा आहे 1.14. आणि त्याच्या लास्ट आहे सगळ्यात मोठा 1.25. त्याच्यामध्ये आपलं काय विचारलं होतं? सेकंड प्लेसला कुठलं येणार? तर 1.09. 1.09 म्हणजे कुठला? तिसऱ्या नंबरचं फ्रॅक्शन म्हणजे 12/11. याचा आन्सर काय येतोय? याचा आन्सर येतोय सेकंड नंबरचा 12/11. ठीक आहे.
चला एकदा चेक करूया का, मला जरा करूया. 51चं 2, एक्सरसाइज नंबर 2 चालू आहे. एक्सरसाइज नंबर 2, 51चा 2 बरोबर आहे. हा, आन्सर बरोबर आलाय. चला नेक्स्ट बघूया आता 52. आता जो 52 नंबरचा क्वेश्चन आहे ना, तो तर खूप कन्फ्युजिंग होता. मला खूप अवघड गेलं त्याला सॉल्व्ह करायला, आणि एकदम आउट ऑफ सिलेबस. तरी येतात मला वाटते वर्क आणि याचे येतात. याच्या अगोदर पण आपण केलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, वर्क जेव्हाही क्वेश्चन येईल ना, तर वर्क इज इक्वल टू नंबर ऑफ डेज इंटू है ना, नंबर ऑफ मॅन इंटू वर्क इज इक्वल टू नंबर ऑफ डेज इंटू नंबर ऑफ मॅन है ना, नंबर ऑफ मॅन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हा, हे एक फॉर्म्युला आहे. वर्क आणि वर्क डन बाय, म्हणजे त्याचा नंबर, किती लोक आणि किती दिवसामध्ये किती काम करू शकते, ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला ते फाइंड करायचं असते. आता इथं एक प्रॉब्लेम असा दिलेला आहे की इथं फक्त मॅन दिले असते की बाबा 12 माणसं एका कामाला 4 दिवसामध्ये करतात, तर 3 माणसं त्या कामाला किती दिवसामध्ये करणार, हे खूप सोपं झालं असतं. पण इथं काय दिलेलं आहे, 12 मॅन ऑर 20 वुमेन कॅन कम्प्लीट अ वर्क इन 4 days. तर हाऊ मेनी डेज विल इट टेक टू कम्प्लीट द सेम वर्क बाय 3 men अँड 3 women. आता इथे असाच प्रॉब्लेम झालाय. मग मी याचं आन्सर मला पण नाही जमा लागलं होतं. मग मी शोधून काढलं दुसऱ्या बुक्स मधून. तर तिथं कसं दिलेलं आहे की याला जे मॅन आहे ना, हे मॅन आणि वुमेन, याला वुमेन मध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे 12 men म्हणजे है ना, हे बघा कसं केलं आहे की 12 माणसं आणि 12 लेडीज दोन्ही मिळून है ना, किंवा आहे और 4 दिवसात काम करतात ते. ठीक आहे ना. तर 12 मेन म्हणजे एकच आहे ते, एक प्रकारचं 12 मेन इज इक्वल टू 20 वुमेन है ना. 12 माणसं जे काम 4 दिवसात करतात तेच काम 20 म्हणजे लेडीज आहेत त्या करतात 4 दिवसामध्ये. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहे. मग 1 man इज इक्वल टू किती येते माहिती का, 1 man इज इक्वल टू 20/12 वुमन. हा, म्हणजे हे किती होतात, याला जर डिवाइड केलं तर 4 5 20 आणि 4 3 12, 5/3 वुमन. याला जे ना, एका मॅनची आपण व्हॅल्यू काढली 5/3 वुमेन. हे आता खरं तर जरा विचित्र वाटते जरासं, पण आता काय करणार आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं जे आहे ना, आता 3 men आणि 3 वुमनच्या ठिकाणी आपण जे मॅन आहे ना, एका मॅनची जी व्हॅल्यू आहे ना 5/3 वुमेन, ती ठेवूया आपण. ठीक आहे. तर आता बघा इथं काय म्हटलंय की इथं वुमनचं घ्यायचं आपल्याला. जर 20 वुमन जे आहे, एक काम आहे, हे जे फॉर्म्युला ना हे वापरायचं आता आपल्याला. तर एक काम जे आहे ते 4 दिवसामध्ये करतात है ना. किती वुमन करतात, 4 दिवसामध्ये 20 वुमन कम्प्लीट करतात. ठीक आहे, याला एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या पोर्शन मध्ये जे दिलेलं आहे, सेम हेच वर्क जे आहे ना, वर्क इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे की किती दिवसामध्ये करणार. तर एक्स पकडूया आपण, एक्स इंटू किती मॅन आणि वुमेन, 3 men आणि 3 वुमेन. आता इथं बघा 3 men आणि 3 वुमेन. आता हे 3 मेनच्या जागी आपण बघा 3 इंटू 5/3 वुमन ठेवूया. 5/3 वुमेन ठेवूया. तर हे 5 हे 5 है ना. तर हे 5 वुमेन आणि प्लस हे 3 वुमेन, म्हणजे टोटल 8 वुमेन येणार. तर मग इथे आपण ठेवा लागेल इथं 8. ठीक आहे, कळालं का. थोडस कन्फ्युजिंग आहे यार, काय आता करावं तर लागणारच आहे. समजलं का. जे
20 वुमन एक काम जे आहे ते 4 दिवसामध्ये करतात. तेच काम जे आहे 8 वुमन किती दिवसामध्ये करणार? सेम काम सेम आहे, म्हणजे हे दोन्ही सेम आहे, म्हणजे x इंटू 8 इज इक्वल टू 4 इंटू 20 आहे. मग x इज इक्वल टू किती येणार? 4 इंटू 20 डिवायडेड बाय 8. ठीक आहे. मग 8 डिवाइड करून टाकायचं है ना. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 2 10 जा 10, म्हणजे x म्हणजे किती येते? 10 डेज येते. मग याचा आन्सर येतोय, आन्सर नंबर 1, 10 डेज. आता हे खूप म्हणजे तसं पाहिलं ना तर एक्झाम मध्ये जर आलं ना तर मी तर माझ्या हिशोबाने तुम्हाला म्हणणार त्याला सोडून द्यायचं, करायचंच नाही. काय करणार आहे? हे कुठं सोपं सोपं असलं तर करू शकतो. काय तर एवढं हे माणसांना याच्यामध्ये वुमन मध्ये कन्वर्ट करा. मग इथं हे बघा काय काय, तुम्ही याला ना व्यवस्थित बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. मला म्हणजे काही काही क्वेश्चन ना मला त्याचे सॉल्युशन मला अजिबात आवडत नाही. चांगलं पाहिजे, म्हणजे भले टफ असू दे पण मनाला चांगलं वाटलं पाहिजे सॉल्व्ह करताना. ठीक आहे ना. ते कसं तरी वाटा लागलंय. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 मध्ये बघा, द पॅरिमीटर ऑफ द गिवन स्क्वेअर ABCD इज 48 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ द शेडेड रिजन? हे बघा, हे जरा असे क्वेश्चन आठवले तर बरं वाटते. हा एक स्क्वेअर दिलेला आहे. आता इथे बघा, इथं काय म्हटलेलं आपल्याला? पॅरिमीटर म्हटलंय. पॅरिमीटर, पॅरिमीटर म्हणजे काय होते? हे चारी जे साईड आहे यांची टोटल है ना. तर ही टोटल किती दिलेली आहे आपल्याला? 48 सेंटीमीटर दिलेली आहे. मग एक साइड कितीला होणार? 12 सेंटीमीटर है ना. हे 12 प्लस 12 24 प्लस 12 प्लस है ना 48 सेंटीमीटर होणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा, ह्याचा पूर्ण जो एरिया आहे तो किती होणार? याचा एरिया किती होणार? एरिया इज इक्वल टू 12 इंटू 12 144 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यातला जो शेडेड आहे तो शेडेड पूर्ण आहे का? याच्यातला जो शेडेड पार्ट आहे तो पूर्ण आहे का? नाही आहे. हा फक्त एवढाच पार्ट शेडेड आहे, म्हणजे याचा हाफ पार्ट शेडेड आहे फक्त, है ना. हे हाफ झाला आणि हा हाफ है ना. हाफ आहे तर मग याचा याचा हाफ करून टाकायचं. तर याचा हाफ किती होणार आहे? 72 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. तर याचा जो आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 2 येतोय. समजून घ्या व्यवस्थित, काही एवढं अवघड नाही आहे. मला होऊ शकते मी थोडस मला एक्सप्लेन करायला मला अवघड व्हायला लागलंय, असं वाटायला लागलंय. हे बघा, याचं 48 दिलेलं आहे पॅरिमीटर. मग 48 पॅरिमीटर दिलाय, तिथून आपल्याला एका साईडची लेंथ किती आहे? 12 सेंटीमीटर आली आहे. येणार की नाही? 12 प्लस 12 प्लस 12 प्लस 12 48 होतात ना. तर मग एका साईडची तुम्हाला लेंथ मिळाली 12 सेंटीमीटर. मग त्याचा एरिया किती येणार? 144 सेंटीमीटर. 12 इंटू 12. ठीक आहे. मग हा पूर्ण तर शेडेड नाही आहे, शेडेड पोर्शन किती? हाफच आहे. मग याचे हाफ करायचे तर 72 सेंटीमीटर आहे, स्क्वेअर सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे याचा आन्सर येतो, आन्सर नंबर 2 है ना. काही एवढं मला तर काही अवघड वाटत नाहीये. क्वेश्चन नंबर 53. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 54. इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, रोमन मध्ये दिलेलं आहे. त्याला आपण पहिले इंटरनॅशनल मध्ये नंबर मध्ये घेऊ, त्याला सॉल्व्ह करू आणि परत त्याला रोमन मध्ये कन्वर्ट करून टाकू. तर इथे काय काय दिलं बघा, इथं दिलेलं आहे XXVI म्हणजे किती झाले? 26 है ना, प्लस XIV म्हणजे हे किती झाले? 14 है ना, आणि डिवायडेड बाय 8. त्याला सॉल्व्ह करूया. हे किती झाले? 40 है ना. 26 प्लस 14 म्हणजे 40 डिवाइड बाय 8 म्हणजे किती आले? 8 5 जा 40. मग 5 ला आपण रोमन मध्ये काय लिहितो? V. याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 4. सोपं आहे. ठीक आहे. चला
नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 55. मध्ये दिलेला आहे, अ बॉक्स कंटेन्स 24 soaps. 280 such box are sold. What is the total selling price if the selling price of each soap is 20 rupees? तर इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ सोप्स काढून घ्यायचे आहे. हे बघा, एका बॉक्स मध्ये आहे तुमच्या 24 सोप. एका बॉक्स मध्ये आहे, एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये किती सोप्स आहे? 24. मग आता टोटल किती बॉक्स दिलेले आहे? 280 बॉक्स दिलेले आहे. 280 बॉक्सेस मध्ये किती असणार आहे? 280 है ना इंटू 24 आणि हे डिवाइड बाय 1. तर याचं काही लिहायची गरज नसते. आता हे मल्टिप्लाय करा. ठीक आहे. आता मल्टिप्लाय करायला आपण इथं एक रफ वर्क साठी जागा असते ना पेपरमध्ये तुम्हाला, तर 280 इंटू 24 करायचं. ठीक आहे. आता आपल्याला 24चा टेबल नाही येत ना, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आपल्याला 20 पर्यंतच एक टेबल पाठ करायला आणि त्याच्यानंतर एक 25चा टेबल सोपा असतो, पण बाकीचे 21, 22, 23, 24 हे टेबल अवघड आहे, सोडून द्यायचं. हे बघा, आता इथं काय करा तुम्ही, आपलं जे साधी पद्धत आहे त्यांनीच मल्टिप्लाय करा. इथं झिरोला सोडून द्या थोड्या वेळासाठी, माइंड मध्ये ठेवायला. हे लास्टला लावून टाकू आपण. 4 8 जार किती होतात? 32. 3 कॅरी ओव्हर झाले. 4 2 जार 8 प्लस 3 11 है ना. 4 8 जार 32, 3 कॅरी ओव्हर झाले. 4 2 जार 8 प्लस 3 11. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 8 जार 16, 1 कॅरी ओव्हर झाले. 2 2 जार 4 प्लस 1 5. म्हणजे हे किती आले? 2 7 आणि हे 6. आणि हा 0 आपण माइंड मध्ये ठेवला होता, आता इथे लावून द्यायचा. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येते? 6720. ठीक आहे. हे काय झाले? आता हे नंबर ऑफ सोप्स आहे. हे काय आहे? नंबर ऑफ सोप. एका बॉक्स मध्ये 24 सोप्स आहे है ना. मग 280 बॉक्सेस मध्ये किती येणार आहे? एवढे सोप्स येणार आहे, नंबर ऑफ सोप्स. ठीक आहे. आता आपल्याला एका सोपची किंमत किती दिली आहे? 20. मग एवढ्या सोपची किंमत किती होणार आहे? तर 6720 इंटू 20. ठीक आहे. हे पण हॅन्स अँड देअर फोर नाही येत आहे, पण ते डायरेक्ट लिहिलं मी. आता बघा, आता इथं पण तुम्ही 2 0 माइंड मध्ये ठेवा, लास्ट मध्ये लावून टाकू. 2 2 जार 4, 2 7 जार 14, 4 इथं आला 1 कॅरी ओव्हर. 2 6 जार 12 प्लस 1 13. आणि हे 2 0 1 2 0. आता इथं किती आलं बघा? 1,34,400. म्हणजे याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. आपल्याला बघा, हे सोप्या पद्धतीने बघा, हे सगळं करत बसायचं. तुम्ही जर याला एक दुसरी पद्धत जी तुम्हाला जे शिकवलेली आहे, जे तुम्ही है ना 3rd 4th स्टँडर्ड मध्ये शिकलाय है ना, पहिले 0 0 0 0 है ना, असं नाही करत बसायचं. मग एक 0 सोडून द्यायचा, मग 2 0 चा 0, 2 2 चा 4, असं नाही करायचं है ना. हे 0ला साईडला ठेवा. पहिले यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, लास्टला 2 0 लावून टाका. ठीक आहे. थोडं सोप्या पद्धतीने होते. सेम इथं पण तसंच केलं आपण. 28 मध्ये 24 न मल्टिप्लाय करायचं आणि लास्टला एक 0 लावून द्यायचं. ठीक आहे. तर हे थोडी शॉर्ट ट्रिक आहे. याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक्स असतात, पण ते तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार, खूप कन्फ्यूज होणार हा ना. त्याच्यापेक्षा ते राहू द्या. ते सध्या आपण ते नेक्स्ट याच्यामध्ये बघायचे. तुम्ही अजून थोडे एक्सपर्ट व्हाल ना, तेव्हा बघूया ते. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे आता आपले झाले 15 क्वेश्चन अजून झालेत. हा, आता पुढचे अजून 20 राहिले. आता 20 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.